आईला पवन दादा काही करायला जावं तर उलटच होतंय. हा यार काय उलट उद्योग केली? 1,00,000 रुपये घालून हेअर ट्रान्सफर केलते. अरे वा, ट्रान्सप्लांट केली तर भारी दिसते. पण आता एक घोटाळा झाला. काय? कालच आजोबा वाढले. काय रे? पवन दादा एक घोटाळा झाला राव. काय घोटाळा घातला? काल जत्रात गेलो होतो ना मी. हा गेला होता ना मग. तिथे एक टॅटू आला आलता. हा मग. मी हवा करायसाठी गुंडा लिहायला लावलं. हा मग लिहिलं का? त्या हरामखोरने गुंडा लिहायचं तर गांडू लिहून ठेवलं. पवन दादा खरं प्रेम कशाला म्हणते? जे आपल्या पार्टनर सोबत लॉयल राहतं आणि कधीच साथ सोडित नाही त्याला खरं प्रेम म्हणते. आता मी सांगू का? हा सांग ना. काल माझी आयटम तिच्या पोरांसोबत भेटली होती. हा मग. तिने तिच्या पोरांना काका म्हणायला लावलं मला. ना की मामा, हे असतं खरं प्रेम. इथं कमून बसला. काय सांगू राव, लय मोठा घोटाळा झालाय. काय घोटाळा झाला? पाहुणे दांडे घेऊन माग लागले. कमून? पाहुण्याच्या घरी गेलतो, ते म्हणले आपलंच घर समजा. हा मग त्यात काय झालं एवढं? यात त्यांचं घरच विकून आलो.